हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर MHT CET कॅप राऊंड 2026 या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या सिरीजमध्ये आपण कॅप राऊंडचे तुमचे जितके पण डाऊट्स असतील ते सॉल्व करत आहे आणि तुम्हाला गाईड करायची पूर्ण मी तुम्हाला मदत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आता कॅप राऊंड 2 झाला, आता कॅप राऊंड 3 येणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट जी असते ती कशी बनवायची. तर राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं नाही किंवा बेटर कॉलेज, अजून बेटर कॉलेज हवं आहे तुम्हाला जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा, तर मग प्रेफरन्स लिस्ट जी असते ती तुम्हाला एडिट करावी लागते ओपन विंडोवरती जाऊन तिथे, आणि त्यामध्ये नव्या चॉईसेस तुम्हाला टाकावं लागतील. तर आता राऊंड नंबर 3 जो असतो तुमचा, त्याच्यामध्ये प्रेफरन्स लिस्ट ही प्रॉपर बनवावी लागते, नाही तर तुमचं एक जरी चुकी झाली तर तुम्हाला दुसरं कॉलेज लागू शकतं आणि तुमचे 4 वर्ष तिथं रिग्रेट करू शकता तुम्ही. तर म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम डिटेलमध्ये बघा, आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे कसं तुम्हाला करायचं आहे. तर तुमचे जितके पण मित्र असतील जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील, कॅप राऊंड 3साठी अप्लाय करणार असतील, बेटरमेंटसाठी जाणार असतील, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी हे समजायला पाहिजे तुम्हाला की प्रेफरन्स लिस्ट कशी काम करते. तर तुम्ही जेव्हा पण तिथे ऑप्शन फॉर्म टाकत असता, तिथे ऑप्शन फॉर्म्स तुम्ही एडिट करत असता तुमच्या कॉम्प्युटरवरती, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यामध्ये जेव्हा पण तुम्ही ऑप्शन फॉर्मचा क्रम जो असतो तुमचा, प्रेफरन्स लिस्टची जी प्रायोरिटी असते ती कशी असते, तुमची जी लिस्ट असते ती तुम्ही अशी बनवलेली असते एका पेजवरती. तर पेजवरती बनवताना तुम्ही काय करता, असे 1 2 3 4 असे कॉलेजेस काय करत असता तिथे ॲड करत असता, आणि वन बाय वन हे कॉलेजेस तुम्ही कॉम्प्युटरमध्ये ऑप्शन फिलिंग करत असता की ऑप्शन नंबर 1ला हा राहील, ऑप्शन नंबर 2ला हा राहील, ऑप्शन नंबर 3ला हा राहील. तर अशा प्रकारे तुम्ही काय करत असता तिथे लिस्ट फिल करत असता. तर तुमचा जो पण सगळ्यात वरचा जो आहे कॉलेज, तुम्ही जे पण सगळ्यात वरती जे कॉलेज टाकलेलं आहे, जो पण ऑप्शन पहिला टाकलेला असेल त्याची हायेस्ट प्रायोरिटी राहते. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 जो तुम्ही निवडता तिथे त्याची हायेस्ट प्रायोरिटी राहते. त्यानंतर ऑप्शन 2 येतो तुमचा, त्यानंतरची प्रायोरिटी असते, आणि याच क्रमाने काय होते, तुमची जी प्रेफरन्स लिस्ट असते ती कन्सिडर केल्या जाते. तर हायेस्ट प्रायोरिटीवाला पहिला जो ऑप्शन असतो तो पहिले चेक होतो. तर याच्याला मॅच होतं का नाही तुमच्या पर्सेंटाईलनुसार, आणि ते कॉलेज तुम्हाला लागते का नाही ते आधी चेक होतं. जर हे नसेल तर मग ते काय करतं, दुसऱ्या ऑप्शनकडे जातं, हे चेक करतं. अशा प्रकारे काय करत जातं, वन बाय वन ते काय करतं, सगळे जे तुमची लिस्ट आहे ती सगळी लिस्ट काय करतं तिथे चेक करतं, आणि त्याच्यामधून जे तुम्हाला मॅच होईल तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या रँकनुसार, तुमच्या मेरिटनुसार, ते कॉलेज तुम्हाला काय होत असतं, अलॉट होत असतं. तर तुम्हाला अशा प्रकारे हे काय करतं, प्रेफरन्स लिस्टचा जो ऑर्डर आहे तो अशा प्रकारे तिथे कन्सिडर होत असतो. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला जी लक्षात ठेवायची आहे, फक्त कॉलेजेसची मोठी लिस्ट नाही बनवायची तुम्हाला, तर तुमची जी ऑर्डर आहे लिस्टची, ती ऑर्डर एकदम प्रॉपर तुम्हाला बनवायची आहे. चुकीचा ऑर्डर ठेवला तर अपेक्षेपेक्षा वेगळं अलॉटमेंट तुम्हाला होऊ शकतं. म्हणून चुकीचा ऑर्डर नको आहे तुमच्या लिस्टमध्ये. तर हे झालं ऑर्डर कसा असतो तुमच्या प्रेफरन्स लिस्टचा. त्यानंतरची गोष्ट आहे की कॅप राऊंड 3 मध्ये प्रिव्हियस लिस्ट बदलता येते का? तर तुमचं जे कॅप राऊंड 2 ची लिस्ट टाकली होती तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज बेटरमेंटसाठी जायचं आहे. त्याच्यापेक्षा अजून जे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं कॉलेज तिथे कॅप राऊंड 3 साठी बेटरमेंटसाठी जायचं आहे. किंवा तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलंच नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, कॅप राऊंड 3 साठी लिस्ट बनवायची आहे. तर ती कशी बनवायची? तर हे सगळे जे आहे याच्यामध्ये जी तुमची प्रिव्हियस लिस्ट असते ती तुम्हाला एडिट करता येते, बदलता येते. तर बदलता येते, मग त्याच्यामध्ये काय काय करू शकता तुम्ही, कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल कॅन्डिडेट्स जे असतील त्यांना प्रिव्हियस राऊंडमध्ये जे पण ऑप्शन फॉर्म त्यांनी एडिट केला होता तो अजून त्यांना लिस्ट काय करता येते, प्रेफरन्स लिस्ट त्यांना चेंज करता येते. त्यामध्ये नवीन कॉलेजेस आणि ब्रांचेस ते ॲड करू शकतात. त्यानंतर नको असलेले जे ऑप्शन्स असतात ते रिमूव्ह पण तुम्ही करू शकतात, जे कॉलेजेस तुम्हाला नको आहे. त्यानंतर ऑप्शन्सचा ऑर्डर पण तुम्ही बदलू शकता. खालचे कॉलेज वरती, वरचे कॉलेज खाली, असा ऑर्डर असतो तो पण तुम्ही चेंज करू शकता. तर तुम्हाला लिस्ट बदलता येते. त्यानंतर तुमची जी महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या व्हिडिओची ती आहे प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आहे. आता कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला कशी लिस्ट बनवायची आहे. जरी तुमचं ॲडमिशन कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं असेल, चांगलं कॉलेज भेटलं असेल आणि तुम्ही बेटरमेंटसाठी जात असाल, किंवा तुम्हाला कॉलेज अलॉट नसेल झालं आणि तुम्हाला काय करायचं आहे, आता प्रॉपर लिस्ट बनवायची कॅप राऊंड 3 साठी ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होईलच. तर या दोघं केसमध्ये मी तुम्हाला सांगतोय की लिस्ट कशी बनवायची आहे तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी. तर तुमची जी लिस्ट आहे ती तुम्हाला 3 लेव्हलमध्ये बनवायची आहे. आता समजा हा तुमचा पेज आहे
आता पेजमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात वरची जी प्रायोरिटी पहिला ऑप्शन असेल तुमचा, तो काय असेल तुमचा ड्रीम कॉलेज असेल, जे कॉलेज तुम्हाला पाहिजेल आहे. आता हे झालं 1 नंबरचं कॉलेज जे तुम्हाला पाहिजेल आहे. त्याच्यामध्ये ड्रीम कॉलेजेस येणार सगळ्यात वरती. तुमची जी पण लिस्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, 3 पार्ट करणार. एक पार्टमध्ये काय करणार, ड्रीम कॉलेजेस ठेवणार. त्यानंतर दुसरा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये काय करणार, तुम्ही रिअलिस्टिक कॉलेजेस ठेवणार. आणि तिसरा जो पार्ट असेल तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही सेफ कॉलेजेस ठेवणार. आता सगळ्यात पहिला जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये ड्रीम कॉलेज राहील. म्हणजेच काय, तुमचा जो पण पर्सेंटाईल असेल त्याच्यावरचे कॉलेज तुम्ही टाकणार. समजा तुमचा 80 पर्सेंटाईल आहे, तर तुम्ही काय करणार, 80 पर्सेंटाईलच्या वरचे जे पण तुमचे लास्ट इयरचे कट ऑफ किंवा मागच्या जे राऊंड 2चे कट ऑफ आहे त्याचा चेक करणार. आणि 80 वरती जे कॉलेजेस लागलेले असतील ते कॉलेजेस काय करणार, तुम्ही ड्रीम कॉलेजेसमध्ये टाकणार. आता याच्यामध्ये पण तुम्हाला ब्रांचेस पण बघायचे आहेत. आता हे कॉलेज टाकलंय तुम्ही, या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फक्त एकच ब्रांच अशी नाही आहे जी तुम्ही कन्सिडर करू शकता. समजा CS आहे, तर CSला खूप स्कोप आहे. किंवा AIची जी ब्रांच आहे तिची जी हाईप आहे, ती हाईप खूप आहे की फ्युचरमध्ये AI खूप जास्त आहे, तर त्याच्यामध्ये करिअर भेटेलच. तर अशा जे तुमचे वेगवेगळे विचार असतात त्याच्यानुसार न जाता तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये तिथे इंटरेस्ट आहे ते पण चेक करायचं आहे. आता तुम्ही पहिलं कॉलेज टाकलंय त्याच्यामध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे. आणि कोणकोणत्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या ब्रांचेस पण तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता हा ऑप्शन कोणासाठी आहे, ज्यांना कॉलेज अजून अलॉट नाही झालं आहे कॅप राऊंड 2 पर्यंत, त्यांना काय करायचं आहे, त्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी अप्लाय करायचं आहे. ज्या IT कंपनीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर ITसाठी, कोअर ब्रांचेससाठी जायचं असेल तर कोअर ब्रांचेस, तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या सगळ्या ब्रांचेस काय करायच्या आहेत, सिलेक्ट करायच्या आहेत त्याच कॉलेजमध्ये. त्यानंतर तुमचा दुसरा ऑप्शन येईल, दुसरं कॉलेज येईल. त्या दुसऱ्या कॉलेजमध्ये पण सेम तुम्हाला ब्रांचेस चेक करायचे आहे. CS आहे, CSE आहे, AI आहे, AIML आहे किंवा IT आहे. तर या सगळ्या ब्रांचेससाठी तुम्ही तिथे जाऊ शकता. किंवा डेटा सायन्स असेल, त्यानंतर तिसरं ऑप्शन येईल, त्यानंतर चौथं येईल. तर हे सगळे झाले जे ड्रीम कॉलेजेस आहेत जे तुम्हाला तुमच्या कट ऑफपेक्षा जास्त असेल. म्हणजे 80 असेल तुमचे पर्सेंटाईल, तर 80च्या वरचे जितके पण असतील 100पर्यंत ते येतील तुमचे ड्रीम कॉलेजेसमध्ये. त्यानंतर काय करायचं आहे, रिअलिस्टिक कॉलेजेस तुम्हाला लिस्टमध्ये 1 बाय 1 तिथे ऑर्डरनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार, तुमच्या मेरिटला मॅच होणारे जे कॉलेजेस असतील ते तुम्हाला टाकायचे आहेत. आता रिअलिस्टिकमध्ये हे कॉलेज घेतलं आहे तुम्ही जे तुमच्या पर्सेंटाईलच्या नियर असेल. समजा 80 वरतीच ते कॉलेज असेल किंवा 79 किंवा 81 असे जे ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार तुम्हाला काय करायचं आहे, हाय टू लोपर्यंत जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेफ कॉलेजेस, सेफ ऑप्शन पण तिथे टाकायचे आहेत तुमच्या तिसऱ्या लेवलमध्ये. तर तिसऱ्या लेवलमध्ये काय करायचं आहे, तुमच्या तुलनेने रिअलिस्टिकपेक्षा कमी असणारे, म्हणजेच काय 80पेक्षा कमी असणारे कट ऑफने ते कॉलेजेस तुम्हाला सेफ कॉलेजेसमध्ये ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रॉपर लिस्ट तुम्हाला काय करायची आहे, इथे तयार करायची आहे. सेफ कॉलेजेस म्हणजेच काय, कोणतं पण कॉलेज नाही निवडायचं आहे तिथे चॉईसमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त अशी चॉईस निवडायची आहे जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जरी तुम्हाला कॅप राऊंड 2मध्ये जर नसेल लागलं कॉलेज, आता कॅप राऊंड 3साठी तुम्हाला कॉलेज पाहिजेच आहे, म्हणून तुम्हाला सेफ कॉलेजेस जास्त टाकायचे आहेत. पण जास्त टाकायचे आहेत म्हणजे हे नाही की कोणतं पण कॉलेज टाकायचं आहे तिथे. तुम्हाला फक्त तेच कॉलेज टाकायचं आहे जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ब्रांचेस पाहायच्या आहेत ज्या तुम्हाला लागू शकतात. त्या ब्रांचेस पण तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत. आणि त्या ब्रांचेसमध्ये पण तुमचा इंटरेस्ट आहे का, त्या कॉलेजमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे का, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर लिस्ट तिथे बनवायची आहेत. आणि कॉलेजेस तेच टाकायचे आहेत जिथे तुम्हाला चांगलं वाटेल तिथे अभ्यास करण्यासाठी किंवा इंटरेस्ट असेल तरच ते कॉलेज तिथे तुम्ही चॉईसमध्ये टाकायचं आहे. तर बाकी अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे, म्हणून कोणतंही कॉलेज असो सेल्फ स्टडी तुम्हालाच करावं लागेल. तिथे डेव्हलपमेंट, तुमच्या स्किल्स ज्या असतील त्या तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतील. तर अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट बनवून घ्यायची आहे. आता याच्यानंतर किती चॉईसेस टाकायचे आहेत तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये आणि कोणत्या चुका करायच्या नाही आहेत. तर तुमचा जो ऑप्शन फॉर्म राहतो त्याच्यामध्ये जो तुम्ही चॉईसेस टाकत असता त्याच्यामध्ये कमीत कमी एक ऑप्शन आपण टाकू शकतो आणि मॅक्झिमम 300 ऑप्शन्स आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर तुम्हाला खूप जण सांगतात की 15 ते 20 चॉईसेस कंपल्सरी टाकायच्या असतात किंवा कंपल्सरी असतात. तर तुम्हाला हे नाही करायचं आहे. आता तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये किती चॉईसेस टाकायचे आहेत, तर तुमचे जे ड्रीम कॉलेजेस असतील त्याच्यामधले येतील काही, त्यानंतर रिअलिस्टिकवाले जास्त येतील, त्यानंतर सेफ कॉलेजेस येतील काही. तर अशा प्रकारे तुम्हाला 20 ते 25 ऑप्शन तिथे टाकायचे आहेत किंवा 30पर्यंत जाऊ द्यायचे आहेत. तर जेवढे जास्त तुम्ही तिथे ऑप्शन्स टाकाल तेवढंच काय होईल, तुमची जी लिस्ट असेल त्याच्यापासून तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस वाढतात.
पण जे कॉलेजेस तुम्ही टाकाल, जी ऑर्डर तुम्ही टाकाल त्याच्यानुसार ते 1 बाय 1 चेक होत तुम्हाला जाईल आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार जे तुम्हाला अलॉट होईल ते तुम्हाला अलॉट होईल. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुमची मॅच होईल तुमच्या पर्सेंटाईलनुसार, मेरिटनुसार आणि व्हॅकन्सी असेल तर तुम्हाला ते सीट अलॉट होईल. तर तुम्हाला जास्तीत जास्त ऑप्शन्स टाकायचे आहेत आणि ऑर्डरनुसार टाकायचे आहेत, प्रायोरिटीनुसार टाकायचे आहेत. म्हणजे खालचं लो कॉलेज वरी जायला नको, ड्रीम कॉलेजचं कॉलेज खाली यायला नको, सेफ कॉलेज वरती ड्रीममध्ये जायला नको. तर या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. त्यानंतर कॉलेज आणि ब्रांच जे असतं त्यांचं कॉम्बिनेशन तुम्हाला बरोबर माहिती पाहिजे. ते तुम्हाला बरोबर सिलेक्ट करायचं आहे की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणकोणत्या ब्रांचेससाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट आहे का. त्यानंतर प्रिव्हियस कॅप कट ऑफच्या बेसिसवरती तुम्हाला ही लिस्ट बनवायची आहे. त्याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे आणि प्रॉपर ऑर्डरमध्ये तिथे तुम्हाला लिस्ट चेक करायची आहे. आता सर्वात मोठी जी चूक असते ती काय असते तुमची, की ज्या कॉलेज ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळालं तर तुम्ही तिथे जाणार आहे का नाही याचा विचार तुम्हाला करायचा आहे. ती चॉईस वर ठेवू नये. म्हणजेच तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल ते कॉलेज तुम्ही चॉईस लिस्टमध्ये किंवा प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकूच नका किंवा ती चॉईस जी असते ती चॉईस तुम्ही काय करा, खाली टाका, सेफ कॉलेजेसमध्ये टाका, वरती टाकू नका. तर ही चूक जी आहे, ही चूक जे मॅक्झिमम मुलं करत असतात की लो कॉलेज वरती टाकतात आणि तेच त्यांना अलॉट होऊन जातं. तर ही चूक तुम्हाला टाळायची आहे. त्यानंतर कॅप राउंड 3 सबमिट करण्याआधी तुम्हाला काय काय करायचं आहे, तर तुम्हाला विचार करायचा आहे की तुमचं कॉलेज आणि ब्रांचचा ऑर्डर बरोबर आहे का नाही. त्यानंतर प्रॉपर लिस्टचं जे तुमचं ड्रीम, रिअलिस्टिक आणि सेफ ऑप्शन आहेत हे बरोबर आहेत का नाही हे पण चेक करायचं आहे. त्यानंतर प्रिव्हियस राउंडचा कट ऑफ चेक करायचा आहे आणि अवेलेबल ऑप्शन्स चेक केले आहेत का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर माझी पहिली चॉईस खरंच हायेस्ट प्रेफरन्स आहे का हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, की तुमचे जे लिस्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही हायेस्ट टू लोएस्टपर्यंत जात आहात का हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक सिलेक्टेड कॉलेज आणि ब्रांचमध्ये खरंच ॲडमिशन घेईल का मी, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. जर नसेल तर ते कॉलेज तुम्ही रिमूव्ह करू शकता तुमच्या लिस्टमधून. त्यानंतर चुकीची किंवा अनवॉन्टेड चॉईस रिमूव्ह केली आहे का, जी चॉईस तुम्ही एखादी चॉईस समजा चुकीची असेल ती तुम्ही रिमूव्ह केली आहे का ते पण चेक करायचं आहे तुमच्या लिस्टमधून. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे. मग तुमची लिस्ट जी असेल ती तुम्हाला चेक करायची आहे बरोबर. तर अशा प्रकारे जे सगळे ऑप्शन्स आहेत ते सगळे ऑप्शन्स आपण बघितले आणि तुम्हाला याच्यानुसार काय करायचं आहे, तुम्हाला तुमची लिस्ट जी आहे ती प्रिपेअर करायची आहे कॅप राउंड 3साठी. तर कॅप राउंड 3मध्ये तुम्हाला कॉलेज मिळायलाच पाहिजे, त्यानुसार तुम्हाला चॉईसेस जास्तीत जास्त टाकायचे आहेत आणि असं नाही की कोणते पण कॉलेजेस टाकायचे आहेत. तिथे तुम्हाला चॉईसमध्ये प्रॉपर ऑर्डरमध्ये तुम्हाला तिथे फॉलो करायचं आहे सगळं. तर हे झालं कॅप राउंड 3चं तुमची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची. तर काही डाऊट्स वगैरे असतील तुमचे तर कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता तुम्ही. मी नक्कीच ॲन्सर देईल तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती खूप सारे कोर्सेस आहेत, जसं की DSAची सिरीज चालू आहे ती तुम्ही फॉलो करू शकता. इंजिनिअरिंगमध्ये खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर इंजिनिअरिंगचे कोर्सेस पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत पुणे युनिव्हर्सिटीचे. तर तुम्ही पुण्यामध्ये ॲडमिशन घेत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची ग्रुपची लिंक असेल, तो ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजचे अपडेट वगैरे मिळत राहतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.